प्रिय वाचकांनो नमस्कार. स्वतःचे भविष्य घडविणे या अध्यायात आपले स्वागत आहे. हा शेवटचा अध्याय आपल्याला आपल्या स्वतःच्या भविष्याच्या सोप्या बांधणीचा एक प्रकार देईल ज्याचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा होईल. या पुस्तकात आपण अनेकदा ज्या गणितांची चर्चा केली आहे त्या गणिताविषयीही या अध्यायात आपल्याला सांगण्यात येणार आहे. हे पुस्तक त्याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये नेटवर्क उद्योगाच्या वास्तविक कार्यशैलीची ओळख करून देईल, जे लवकरच आपल्या सेवेत उपस्थित असेल. चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया. स्वतःचे भविष्य घडवा. जन्म आणि मृत्यू या दोनच टोकांमध्ये हे जग ओळखले जाऊ शकते. सहलीला जाताना अशा वेळी मागणीला लागणारे उपयुक्त साहित्य आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि पुरेसा पैसा उपलब्ध व्हावा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हा विषय खास शेवटी ठेवला आहे. त्याचा सुरुवातीचा टप्पा पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायात आपल्याशी शेअर केला होता. कारण आता आपण या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायाला हात घातला आहे आणि ज्या ध्येयाने या पुस्तकाची सुरुवात झाली त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच मिळाला असेल. नेटवर्क इंडस्ट्रीची वास्तविकता ही थीम मुळात एका गटाच्या निर्मितीवर आधारित आहे जी आम्हाला भविष्यातील बाजारपेठेसाठी तयार करण्यासाठी आहे. सध्या नेटवर्क मार्केटिंग सिस्टीम नावाचा खूप मोठा उद्योग आहे. याचे थोडक्यात वर्णन तुमच्याशी आधीच शेअर करण्यात आले आहे. पण इथे हा उद्योग तुम्हाला खऱ्या अर्थाने समजावून सांगितला जाईल आणि त्याचबरोबर या उद्योगाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लग्न होते तेव्हा वधूवर दोघांचेही मॅगझिन एकत्र मिसळलेले दिसते. कुंडलीतील सप्तम स्थान हे आपल्या सहकार्याचे स्थान मानले जाते. लग्नासाठी प्रामुख्याने चंद्र ज्या राशीत विराजमान आहे त्या राशीलाही विशेष महत्त्व दिले जाते. चंद्र हा दळणवळण माध्यमाचा सर्वात मोठा घटक मानला जातो. चंद्र हा निसर्गाने दिलेला उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यातील पायाभूत सुविधा लक्षात घेऊन माहिती व तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या खगोलीय प्लॅटफॉर्मवर संगणकीय उपग्रह बसवले आहेत. हे सर्व कृत्रिम उपग्रह कितीही शक्तिशाली विकसित केले तरी चंद्राच्या प्रभावापुढे ते फारच कमी परिणाम दाखवू शकतात. संप्रेषण माध्यम मुळात विश्वातील चुंबकीय लहरींचा वापर करते आणि त्यांच्या इलेक्ट्रोलिसिसद्वारे माहिती प्रसारित देखील करते. वधूवर हे जीवनातील सर्वात जवळचे मित्र मानले जातात, त्यामुळे चंद्र ज्या राशीत विराजमान आहे त्या राशीत दोघेही मित्र असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेतले तर अशा वेळी दोघांचा मानसिक आणि वैचारिक समन्वय उत्तम ठरतो. अन्यथा वैवाहिक जीवनातील वैचारिक मतभेद हे वेळोवेळी संघर्षाचे कारण ठरतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपले नेटवर्क तयार करत असतो तेव्हा मुळात अशा कल्पना मिळणे आवश्यक आहे जे व्यवसाय मंचात भागीदार देखील बनू शकतात. सर्वसाधारणपणे जोपर्यंत आपापसात मतभेद आहेत तोपर्यंत कोणतेही नेटवर्क संघटित स्थितीत राहू शकत नाही. त्यामुळे नेटवर्क तयार करण्यापूर्वी आपण ज्या विचारधारेवर आपल्या जीवनाचा अध्याय लिहिणार आहोत ते समजून घेणे गरजेचे आहे. 3 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पहिली म्हणजे तितकीच बौद्धिक पातळी असणारी व्यक्ती. दुसरं म्हणजे निसर्गाने आपल्याला जन्मापासून दिलेला गुण किंवा गुणांचा संच. या सर्व मालमत्तेची सविस्तर माहिती आपल्याला मिळायला हवी. तिसरं म्हणजे आपलं वैयक्तिक उपजीविकेचं क्षेत्र आणि आर्थिक स्थिती. या 3 मुद्द्यांच्या आधारे आपण प्रथम स्वतःचे एक निवेदन तयार केले पाहिजे. वर्णन तयार केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या समाजातील अशी कुटुंबे शोधली पाहिजेत ज्यांची वैचारिक आणि मानसिक स्थिती आपल्याशी जुळते. आम्हाला सुरुवातीला या सर्व कुटुंबांसाठी एक व्यासपीठ तयार करण्याची आवश्यकता आहे जिथे आम्ही त्यांच्याशी आमच्या सेवांची देवाणघेवाण करण्यास सक्षम आहोत.
या नव्या व्यासपीठासाठी आपले कर्तव्यक्षेत्र कालबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण कुठल्याही कार्यक्षेत्रात सेवा करत आहोत, मुळात जो वेळ आपण व्यर्थ घालवतो तो वेळ आपल्याला शोधावा लागतो. या मोकळ्या वेळेचा उपयोग आपल्याला आपले नवे व्यासपीठ सजवण्यासाठी करायचा आहे. मुळात जेव्हा आम्ही आमचं स्टेज सजवायला सुरुवात करतो तेव्हा स्टेजवर बसलेल्या सर्व कुटुंबांसोबत आम्ही तेच काम शेअर करू. आपला मंच सोन्याच्या धाग्याने बनवला पाहिजे. हे सोनेरी सूत्र 2 प्रकारे उपयुक्त आहे. पहिला 4x4 फॉर्म्युला आणि दुसरा 6x6 फॉर्म्युला. दोन्ही स्त्रोतांमध्ये आपण स्टेज ऑपरेटर बनू शकता. म्हणजेच आपल्या प्लॅटफॉर्मने एकतर 17 नंबर वापरावा किंवा 37 नंबर वापरावा. स्वतःचा प्लॅटफॉर्म सेट करायचा असेल तर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या सहकाऱ्यांचीही काळजी घ्यावी लागते. सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या व्यासपीठावरील सर्व बुद्धिजीवींना आदराने अस्खलिताशी जोडावे लागते. स्टेज सजवण्यापूर्वी आपल्याला मिळालेली माहिती अस्खलित होईल. कोणतेही काम करण्याची सर्वात मोठी गरज आर्थिकदृष्ट्या पुढे येते. म्हणजे आपले व्यासपीठ सुरळीत चालण्यासाठी आपल्याला आर्थिक व्यवस्थेचा स्रोत शोधावा लागेल. आम्हाला या प्लॅटफॉर्मसह एक पर्यायी यंत्रणा जोडावी लागेल जी आम्हाला केवळ आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही तर गुंतवणुकीचे प्रशिक्षण देखील देते, जेणेकरून आमचा प्लॅटफॉर्म त्याच्या प्रत्येक सदस्याला एक समान प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी प्रशिक्षित करू शकेल. त्यासाठी साहजिकच आपल्याला बाजारपेठेचा वापर करावा लागेल. कोणतीही संस्कृती जोपर्यंत योग्य प्रकारे चांगला आर्थिक वर्ग प्रवाह आहे तोपर्यंतच ती पुरोगामी राहू शकते. परंतु तपशील आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यासाठी आपल्याला आर्थिक बाजार समजून घेण्याची गरज आहे. आजवर आपण आपल्या शैक्षणिक जीवनात ज्या प्रकारची शिकवण घेतली आहे त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजलेली नाही, ज्याला फायनान्शियल मार्केट म्हणतात. हा एक विषय आहे जो आम्ही या अध्यायात आपल्याला सविस्तरपणे समजावून सांगणार आहोत. तुम्हाला फक्त हा विषय नीट वाचायचा आहे आणि स्वतःसाठी स्वतःला प्रशिक्षितही करायचा आहे. वित्तीय बाजार आणि वित्तीय उद्योग हे एक व्यासपीठ आहे जे समजून घेणारा प्रत्येक जण आपले जीवन त्वरित विकसित करतो आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करतो. हा उद्योग सुरुवातीला आम्हाला प्रशिक्षण म्हणून आपला वैयक्तिक वेळ विचारतो आणि आपल्या मूलभूत गरजा गुंतवणूक म्हणून वापरण्याचा मार्ग देखील मोकळा करतो. एक गोष्ट तुमच्या मनात नेहमी विचार करायला भाग पाडते की जगातील सर्व श्रीमंत लोकांकडे एक सूत्र असते ज्याद्वारे ते श्रीमंत झाले आहेत आणि सतत पैसे गोळा करत आहेत. किंबहुना या सर्व लोकांची आर्थिक समजूत असते ज्याद्वारे ते केवळ पैसे गोळा करू शकत नाहीत तर पैशाची बाजारपेठही तयार करू शकतात. हे सूत्र समजून घेण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने भारताच्या किरकोळ बाजारपेठेची विशालता माहीत असणे आवश्यक आहे. भारतातील किरकोळ बाजाराचा आकार 2026 पर्यंत $1.7 ट्रिलियन इतका होण्याची शक्यता आहे, जी 2020 मध्ये $883 अब्ज होती. सकाळी उठण्यापूर्वी रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्ती वापरत असलेल्या सर्व वस्तू किरकोळ बाजारातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. जगातील सर्व श्रीमंत लोक मुळात किरकोळ बाजाराचा वापर करतात आणि आपली गुंतवणूक कित्येक पटींनी वाढवतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे हे आज 12 वर्षांचे असून त्यांची जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक गुंतवणूक आहे. मुळात किरकोळ बाजारासाठी उत्पादन करणाऱ्या प्रत्येक उद्योगाला चालना मिळायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. सामान्य माणसाचा किरकोळ बाजारात केवळ ग्राहक म्हणून वापर केला जातो. आपल्या आयुष्याच्या कष्टाच्या पैशासाठी दर महिन्याला किती खर्च करतो हे माणसाला कळत नाही. एक वास्तववादी उदाहरण देऊन समजावून सांगूया. सामान्य माणूस आपल्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या मूलभूत गरजांवर सरासरी किती खर्च करतो?
या विषयावर सांगणे जवळजवळ अशक्य आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक पाया वेगळा असतो. भारत सरकारची आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की एक सामान्य माणूस आपल्या रोजच्या जेवणावर, कपड्यांवर सरासरी 500 रुपये खर्च करतो. प्रति व्यक्ती हा खर्च तेव्हा होतो जेव्हा तो आपले दैनंदिन जीवन कमीत कमी जगत असतो. मुलांचे शिक्षण, सणासुदीचा खर्च आणि इतर सुविधा शुल्क त्यांच्यासोबत जोडले तर हा खर्च दररोज सुमारे 1500 रुपये होतो. म्हणजे जर एखादे कुटुंब एक महिन्यात सुमारे 45,000 रुपयांवर आले तर ते आपले जीवन जगू शकते. जर त्या व्यक्तीकडे स्वतःचे घर नसेल तर तो एक घर देखील भाड्याने देतो, ज्याचा सरासरी मासिक खर्च सुमारे 8,000 रुपये आहे. वीज व इतर सुविधा जोडल्यास हा खर्च सुमारे 12 ते 15,000 रुपये होतो. म्हणजे ज्या कुटुंबात 4 ते 5 सदस्य राहत असतील, त्या कुटुंबात उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे महिन्याला सुमारे 70,000 रुपये पैसे असावेत. परंतु सध्या हा पैसा केवळ 10% लोकांनाच उपलब्ध आहे. ह्या अर्थाने आपलं आयुष्य चालवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्यवसाय करायला भाग पाडलं जातं. त्यानंतरही भारतातील सुमारे 70% भाग असा आहे की मासिक पैशांची पावती 250 रुपयांपेक्षा कमी आहे. आता भूगर्भातील भारताची आर्थिक व्यवस्था कशी असेल हे तुम्हाला समजले आहे. हा आकडा केवळ भारताचा नाही तर जगातील अनेक देशांचा आहे. जगात असे काही देश आहेत जिथे उपासमारीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक असलेल्या भारतात बहुतांश कुटुंबांना किमान उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्नात उदरनिर्वाह करावा लागतो. सरकार आणि आर्थिक सल्लागार समित्यांच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाला सध्या किमान किती पैसा मिळायला हवा, हे इंटरनेटवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हा आकडा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 4 व्यक्तींच्या अंदाजे मासिक खर्चासह कुटुंब भाड्याशिवाय $1,093.9, $90,243.8 आहे. एका व्यक्तीचा अंदाजे मासिक खर्च भाड्याशिवाय $312.0, $25,737.9 आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर असे वाटते की भारत आज प्रत्येक नागरिकाला समृद्ध आणि वैभवशाली जीवन देत आहे. पण ते वास्तवापेक्षा कितीतरी पलीकडचं आहे. म्हणजेच आज भारतीय बाजारपेठेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना आपली सेवा 80 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान विकावी लागत आहे. त्यातही त्यांच्या वेळेच्या मर्यादेचा वापर गरजेपेक्षा जास्त केला जातो. बाजाराचा दोष नाही, कारण पैसा कमावण्याची श्रीमंत मानसिकता असणे खूप महत्त्वाचे आहे, ज्याची तयारी आपण आजपर्यंत करू शकलो नाही. समृद्ध मानसिकतेबद्दल आपण आपल्या मागील अध्यायात चर्चा केली आहे. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत मानसिकता निर्माण करणे ही देखील एक कला आहे. किरकोळ बाजाराचे वास्तवदर्शी चित्रण आपल्यासमोर ठेवण्याचा आमचा हेतू अगदी वेगळा आहे. स्वतःलाही मुळात निरक्षर समजणारी सामान्य व्यक्ती या किरकोळ बाजाराला स्वतःसाठी एक चांगले गुंतवणूक केंद्र बनवू शकते. त्यासाठी त्याला विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. या अध्यायाच्या शेवटी तुम्हाला हे प्रशिक्षण मिळेल. याचा एक छोटासा नमुनाही आम्ही मागच्या अध्यायात तुमच्यासोबत शेअर केला आहे. आपल्या जीवनात 2 क्षेत्रे आहेत जी आपल्याला खऱ्या अर्थाने कशी वापरायची हे माहीत असले पाहिजे. पहिले क्षेत्र सुरक्षा म्हणून ओळखले जाते आणि दुसरे म्हणजे गुंतवणूक. आपल्या जीवनात जीवित मालमत्तेचे अनेक प्रकारे रक्षण केले जाते. हे संरक्षण मुळात खरेदी केले जाते. उदाहरणार्थ, भारतात गेल्या अनेक वर्षांपासून विमा नावाची एक प्रणाली आहे, जी अनेक प्रकारे संरक्षणासाठी काम करते. सामान्य माणूसही आपल्या पैशाच्या किंवा मालमत्तेच्या रक्षणासाठी बँकांसारख्या संस्थांचा वापर करतो. पण सुरक्षेव्यतिरिक्त गुंतवणुकीचे आणखी एक क्षेत्र म्हणून गणले जाते.
गुंतवणूक समजून घेण्यासाठी बाजारातील आपल्या रुपयाची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बाजारात आपल्या रुपयाची किंमत 10 रुपयांनी वाढली तर आपल्या गुंतवणुकीचा तोच फायदा आपल्यालाही मिळायला हवा. पण कुठल्याही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशाचा किंवा मालमत्तेचा फायदा बाजारभावासारखा मिळत नाही. छोट्या भांडवलाने व्यवसाय करण्यासाठी जेव्हा आपण बाजारात उतरतो तेव्हा मोठं भांडवल गुंतवणारे व्यावसायिक आपल्याला सहजासहजी जगू देत नाहीत. व्यवसाय हे प्रत्येकाच्या विचारांच्या मर्यादेपलीकडे जाणारे सूत्र आहे. आपल्याला आपल्या गुंतवणुकीचा अशा प्रकारे वापर करावा लागेल की ती गुंतवणुकीपेक्षा एक आवश्यक योजना बनेल. आपण बाजारात ज्या वस्तूची मागणी करता त्या वस्तूची कमाल किरकोळ किंमत निश्चित केली जाते. एक्साईज ड्युटी आणि या रिटेल ड्युटीमध्ये मोठी तफावत आहे. तिथूनच सगळा खेळ सुरू होतो. आपण सध्या पाहत असलेले बहुतेक किरकोळ विक्रेते मुळात मोठ्या व्यापाऱ्यांची श्रेणी आहेत. बाजारपेठेचा वापर कसा केला जातो यावर आम्ही आधीच चर्चा केली आहे. येथे आम्ही आपल्यासमोर सारांशात त्याचीच पुनरावृत्ती करू. उत्पादकाला आपले प्रत्येक उत्पादन संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचवायचे असते. त्यासाठी तो वेगवेगळ्या विकृत वाहिन्यांचा वापर करतो. मार्केटिंग सिस्टीम अक्टनुसार कोणत्याही एका माध्यमातून उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. त्याच्या नियमांनुसार जर तुम्ही 2 किंवा अधिक पर्यायांचा मार्ग अवलंबला तर तुम्हाला या कायद्यांतर्गत दंडही भोगावा लागू शकतो. मुळात कोणते क्षेत्र कोणत्या पद्धतीने उत्पादन आणि वितरण करीत आहे याचे प्रशासकीय पद्धतीने ज्ञान प्रत्येक सरकारला असते. पारंपरिक चौकटीचा वापर करून दीर्घकाळ चालणारी प्रतिउत्पादन प्रणाली आहे. या पारंपरिक रचनेत उत्पादन 3 प्रकारे बाजारात पोहोचवले जाते. त्यासाठी उत्पादनांची काही प्रकारात विभागणी केली जाते. सर्वात वेगाने वापरली जाणारी उत्पादने एफएमसीजी म्हणजेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणून ओळखली जातात. एफएमसीजी म्हणजे अशी उत्पादने जी ग्राहक जलद गतीने वापरू शकतो आणि काही कालावधीतच तो पुन्हा वापरण्यास तयार होतो. एफएमसीजी बाजारात वेगाने आणि वाजवी कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या उत्पादनांशी व्यवहार करते. या उत्पादनांमध्ये सर्वाधिक नफा मिळतो. दुसऱ्या श्रेणीमध्ये गरज पडल्यास 6 महिने ते 2 वर्षांच्या दरम्यान खरेदी केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. ग्राहकही आपल्या इच्छेनुसार सर्वसाधारणपणे या उत्पादनांचा वापर करतो. तिसऱ्या श्रेणीमध्ये आमच्या सुखसोयींशी थेट संबंधित असलेल्या सर्व उत्पादनांचा समावेश आहे. या तिन्ही श्रेणींमध्ये जिथे ग्राहकांची गरज आणि संख्या समान असते तिथे नफ्याची रक्कम निश्चित केली जाते. एफएमसीजी उत्पादनांची पारंपरिक बाजारपेठ सर्वात जलद गतीने कार्य करते. ही उत्पादने बाजारात आणण्यासाठी बनावट प्रणाली तयार केली जाते जी 2 प्रकारे वापरली जाते. पहिली पारंपरिक साखळी आणि दुसरी ग्राहकांशी थेट संपर्क साधून. निर्माते त्याच्या वैयक्तिक खर्चाचा विचार करून दोघांची निवड करतात. निर्माता मोठ्या प्रमाणात असेल तर तो रिव्हर्स सिस्टीम सिरीजच वापरण्याचा प्रयत्न करतो. असे केल्याने त्याचे व्यवस्थापन धोरण उत्तम लाभ देते. पण उत्पादक लहान डोक्याचा असेल तर तो स्वतःच्या मध्यस्थांमार्फत थेट दुकानदारापर्यंत माल पोहोचवतो. अशा वेळी ग्राहक आपल्या इच्छेनुसार उत्पादने वापरू शकतो. बाजारात तेजी येऊ लागली की नवे उतारे बाजारात येतात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विपणन प्रणाली ही वस्तू ठेवण्याची आणि वितरित करण्याची एक नवीन आणि प्रगत पद्धत आहे. आधुनिक युगासाठी हा ट्रेंड मानला जातो कारण यात मोठे उत्पादक मानसिकरित्या उत्पादनात गुंतलेले असतात आणि त्यांचे उत्पादन उलट करतात. उत्पादने 2 श्रेणींमध्ये विभागली जातात. प्राथमिक श्रेणीतील उत्पादने आम्ही आधीच वापरत आहोत तशीच राहतात. पण दुसऱ्या प्रकारात उत्पादनांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवली जाते. बाजारात मोकळेपणा असल्याने हा विशेष बदल करण्यात आला आहे.
स्थानिक युनिटद्वारे बनविलेल्या उत्पादनाची गुणवत्ता सामान्यतः स्थानिक क्षेत्रापुरती मर्यादित असू शकते. काही उत्पादने अशीही तयार केली जातात ज्यांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठरवली जाते. परिणामी या उत्पादनांवरील शुल्क नेहमीपेक्षा जास्त होते. अशी उत्पादने थेट विक्रीच्या माध्यमातून बाजारात आणली जातात. पारंपरिक काउंटरवेलिंग प्रणालीची रचना मुळात अप्रत्यक्ष विक्रीमध्ये ठेवली जाते. डायरेक्ट काउंटरपॉइंट सिस्टीम वेगवेगळ्या नमुन्यांमधून म्हणजेच मॉडेल्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचविण्याचे काम करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय विश्वात अनेक प्रकारची मॉडेल्स तयार झाली आहेत. सामान्य व्यक्तीसाठी 3 प्रकारची मॉडेल्स प्रचलित आहेत. डायरेक्ट मेंबरशिप मॉडेल, थेट विपणन मॉडेल आणि मल्टीलेव्हल मार्केटिंग मॉडेल. यातील प्रत्येक मॉडेलचा वापर बाजारानुसार व्यापारी किंवा उत्पादन समितीकडून केला जातो. थेट सदस्यत्व मॉडेल विशेषतः मोठ्या संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वापरतात. काही संस्था कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना अतिरिक्त सवलतीसह या सर्व वस्तू पुरवतात. कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणीही अशा सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही. डायरेक्ट काउंटरपॉइंट मॉडेल हे आपले उत्पादन थेट बाजारातील छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे एक विशेष माध्यम आहे. प्रत्येक वितरकाला त्याच्या उत्पादनाच्या विक्रीवर किरकोळ नफा मिळतो. या मॉडेलअंतर्गत प्रत्येक वितरक आपल्या खास कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादने बाजारात पोहोचवतो आणि पैसा नफा मिळवतो. हे मॉडेल विशेषतः भारतात बर्याच काळापासून प्रचलित आहे, ज्यामध्ये काही वितरक स्वतःचे विक्री प्लॅटफॉर्म देखील तयार करतात, ज्याला आपण डिपार्टमेंटल स्टोअर्स म्हणून ओळखतो. अशा प्रकारची मॉडेल्स आज संपूर्ण भारतात खूप चांगल्या पातळीवर फुलत आहेत. आपल्या भागात या प्रकारची स्टोअर्स तुम्हाला सहज दिसतील. संगणकीकृत प्रणालीद्वारे उत्पादने स्वतःसाठी राखीव ठेवता येतील आणि थेट घरीच ऑर्डर करता येतील असे व्यासपीठही तंत्रज्ञानाने तयार केले आहे. याला ऑनलाईन सेवा असेही म्हणतात. अनेक प्रकारचे वितरक आपल्या ऑनलाईन फोरमच्या माध्यमातून खूप चांगल्या पातळीवर पैसा कमावत आहेत. सर्वसामान्य जनता या सर्व डिपार्टमेंटल स्टोअर्सची सहज निवड करून त्याचा लाभ घेते. हे एक व्यासपीठ आहे जिथे उत्पादित उत्पादनांच्या प्रत्येक श्रेणीच्या स्वरूपात वस्तू आपल्यासाठी उपलब्ध होतात. त्यांच्या उत्पादनाचे मूल्य कमीत कमी ठेवण्यासाठी या सर्व स्टोअर्सचे प्लॅटफॉर्म ऑपरेशन्स स्वतःसाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार करतात. सर्वसाधारणपणे हे वितरक या वितरकांना 20 ते 30% किरकोळ लाभ देतात. परंतु प्रत्येक उत्पादकाकडून एक योजना तयार केली जाते ज्याअंतर्गत ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन झालेला माल उचलला तर किरकोळ नफा 40 ते 50% दिला जाऊ शकतो. हा निर्मात्याच्या स्वतःच्या वैयक्तिक मूल्य प्रणालीचा एक भाग आहे, ज्यामध्ये तो आपल्या मित्राला अधिकाधिक फायदा करून देतो. एक सामान्य माणूस या सर्व रहस्यांपासून अनभिज्ञ असतो आणि जास्तीत जास्त 10 ते 15% किरकोळ नफा ही मोठी कामगिरी मानतो. हा छोटासा किरकोळ नफा ग्राहकाला देऊन व्यापारी मोठा किरकोळ नफा कमावतो. व्यापारी त्याच्या जागी परिपूर्ण असतो कारण व्यापाराचा नियम जास्तीत जास्त नफा कमविणे हा असतो. बाजार कधी कोसळेल हे सांगणे खूप कठीण आहे आणि अशा परिस्थितीत आपला व्यवसाय चालू ठेवणे ही देखील एक कला आहे. तिसरे मॉडेल म्हणून फ्लो-लेव्हल काउंटरवेलिंग सिस्टम वापरात येते. या प्रणालीच्या माध्यमातून साधारणपणे आंतरराष्ट्रीय मानकांच्या नियमांनुसार उच्च प्रतीच्या वस्तूंचीच विक्री केली जाते. ही प्रणाली वापरण्यासाठी उत्पादकाला विविध मानक प्रमाणपत्रे मिळविणे आवश्यक आहे. हे उत्पादकाच्या उत्पादनावर, कोणत्या उत्पादनासाठी, कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र मिळवायचे आहे यावर अवलंबून असते. ही प्रणाली ग्राहकांना व्यापारी होण्याची संधी देखील प्रदान करते.
या प्रणालीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या उत्पादनांचा प्रचार सामान्यत कोणत्याही माध्यमातून केला जात नाही. या प्रकल्पात ग्राहकाचा प्रचारक म्हणून वापर केला जातो. त्यासाठी त्यांना प्रकल्पांतर्गत मिळणारा पैसा आणि इतर अनेक भेटवस्तूंचा लाभ दिला जातो. उत्पादकाची विविध उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि इतर ग्राहकांनाही तेच काम करण्यास प्रवृत्त करता यावे यासाठी ग्राहकाला विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. बहुराष्ट्रीय वितरण प्रणाली, ज्याला आपण व्यावसायिकरित्या MLM म्हणून ओळखतो, 1990 च्या दशकापासून एका परदेशी कंपनीच्या माध्यमातून भारतात प्रचलित झाली. भारतात हा पर्याय खूप आवडला आणि 1996 ते 2022 पर्यंत अनेक पर्याय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. ट्रेडिंगच्या या मॉडेलने या संपूर्ण कालावधीत बाजाराला मोठी तेजी दिली आहे. या पर्यायाचे सर्वात सुंदर दृश्य म्हणजे 2008 मध्ये भारत सरकारही याबाबत गंभीर झाले आणि 2015 मध्ये प्रथमच यासाठी संयुक्त समिती स्थापन करून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. बाजारात चढउतार होत असतात, पण डिसेंबर 2019 मध्ये कोरोना नावाच्या जागतिक महामारीने या पर्यायाला नवे रूप दिले. 2015 मध्ये भारत सरकार आणि वित्तीय सल्लागार समिती फिक्की यांच्या संयुक्त मंचाने या उद्योगाला भविष्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून मान्यता दिली. पण या उद्योगाला अशाच काही कुचरोंनी वेढले होते, ज्यामुळे मोठ्या संख्येने या उद्योगाशी संबंधित लोकांना आर्थिक नुकसानही सोसावे लागले होते. या औद्योगिक मॉडेलला नवे नाव आणि स्वरूप देण्याची गरज होती. काही बुद्धिजीवींनी या उद्योगाकडे सर्वसामान्यांचे जाळे म्हणून पाहिले आणि त्यामुळे नवा पर्याय म्हणून त्याकडे लक्ष वेधले. नेटवर्क मार्केटिंग असं एक नवीन नाव होतं. पण काम करणाऱ्या सर्व लोकांना त्यातील बारकावे अवगत करून देणे अत्यंत गरजेचे होते. दीर्घकाळ काम करणाऱ्या लोकांनी काही मागण्याही सरकारसमोर ठेवल्या. या मागण्यांपैकी 3 मागण्यांवर प्राधान्याने भर देण्यात आला. सर्वप्रथम, या उद्योगाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती सन्मानजनक जीवनशैलीशी जोडली गेली पाहिजे. दुसरं म्हणजे सर्व आर्थिक समीकरणांमध्येही त्याला विशेष स्थान असायला हवं. तिसरे म्हणजे फसवणूक करणाऱ्यांसाठी दंडाची कडक तरतूद आणि पर्याय निश्चित केले पाहिजेत. 28 डिसेंबर 2021 चा दिवस नेटवर्क मार्केटिंग उद्योगासाठी सुवर्ण दिवस ठरला. भारत सरकारने या उद्योगाला इतर उद्योगांसारखीच मान्यता दिली आणि असेच काही नियम घालून दिले. आता या उद्योगाशी संबंधित प्रत्येकाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. या नियमावलीत काही गोष्टींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सर्वप्रथम, जर प्रत्येक व्यक्ती एखाद्या प्रकल्प मॉडेलमध्ये सामील झाली तर त्याने भरलेल्या शुल्काचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे. कोणत्याही मॉडेलमध्ये पारदर्शकता असावी. काही कारणास्तव वितरक आपले काम नीट करू शकत नसेल तर गरज पडल्यास त्यालाही आधार मिळायला हवा. वितरकाला कोणत्याही मॉडेलशी संलग्न होण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मिळालेले पैसे आणि भेटवस्तू केवळ करमुक्त स्थितीत दिल्या जातील. प्रत्येक उत्पादनाकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यावर प्रत्येक खाद्यपदार्थाची सत्यता स्पष्टपणे लिहिली गेली पाहिजे. असे अनेक नियम सरकारने घालून दिले आहेत. आता या उद्योगाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि या अध्यायाच्या विषयाशी कसे जोडले जाऊ शकते याची जाणीव करून देऊया. जो व्यक्ती या उद्योगाला आपला व्यवसाय म्हणून निवडतो त्याला या उद्योगाचा कोणत्या प्रकारचा फायदा होऊ शकतो याचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. नेटवर्क मार्केटिंग उद्योग अनेक प्रकारे थेट विक्री आणि अप्रत्यक्ष विक्रीच्या जुन्या प्रक्रियेपेक्षा वेगळा आहे. कोणताही निर्माता आपल्या वितरकाला वितरकाऐवजी सहकारी या नावाने संबोधेल. मुळात प्रत्येक सहयोगी ज्या व्यवसाय मॉडेलशी कनेक्ट होईल ते त्याला ग्राहक तसेच व्यावसायिक व्यासपीठ प्रदान करेल.
या प्लॅटफॉर्ममध्ये तो कुठेही ऑनलाईन बसून आपला व्यवसाय पाहू शकणार आहे. त्याला आपल्या प्रॉडक्टची जाहिरात कुणालाही करण्याची गरज भासणार नाही. तो फक्त नेटवर्क मार्केटिंगच्या नियमांनुसार काम करेल. नेटवर्क मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर हे कसे करावे याबद्दल आम्ही आधीच आपल्याशी चर्चा केली आहे, परंतु आता आम्ही आपल्याला या उद्योगाची सर्वात सुंदर बाजू सांगतो. भारतातील डिजिटल मार्केटिंग हे यासाठी योग्य व्यासपीठ म्हणता येईल. जेव्हा डिजिटल मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म नेटवर्क मार्केटिंगमध्ये विलीन होतो, तेव्हा हा उद्योग अतिशय वेगाने पुढे जाऊ शकतो. आमच्या मागील अध्यायात आम्ही आपल्याशी भविष्यातील बाजारपेठेबद्दल चर्चा केल्याप्रमाणे नेटवर्क विपणन त्याच संदर्भात आपले सर्वोत्तम कार्य करू शकते. त्यासाठी आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून आपली सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यांच्या जीवनात डिजिटल प्लॅटफॉर्मचे प्रशिक्षण दिले पाहिजे. ज्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक काळात अभ्यासक्रमांचा अभ्यास करतो, त्यामागे भविष्यासाठी उत्तम स्तरावर रोजगार मिळविणे हा हेतू असतो, त्याचप्रमाणे या उद्योगासाठीही गांभीर्य आवश्यक असते. या उद्योगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता आणि आर्थिक बाजाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे. या उद्योगाचा जगातील लोकांना ज्या प्रमाणात फायदा झाला आहे, तो भारताच्या संदर्भात एका लहानशा घटनेसारखा आहे. भारत जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक बनत असल्याने या उद्योगासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात आम्ही उपजीविकेच्या 2 प्रकारच्या स्रोतांवर चर्चा केली. आम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आमच्या सेवा प्रदान करतो, ज्याला आम्ही आमच्या पारंपरिक कार्यशैलीशी जोडतो. या कार्यशैलीत बहुतेक लोकांना त्यांच्या गरजेनुसार पैशाचा लाभ मिळत नाही, ज्यासाठी ते नेहमीच पर्यायी पैशाचे स्रोत शोधत असतात. अशा परिस्थितीत जगातील खुल्या बाजारपेठेने नेटवर्क मार्केटिंग म्हणून त्याचे स्वागत केले आहे. आपण उत्पन्नाच्या पर्यायी स्रोतांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, परंतु सध्या सुरू असलेल्या बाजारीकरणाचे व्यावसायिक स्वरूप निर्माण करण्यावर विशेष भर दिला पाहिजे. नेटवर्क उद्योग भविष्यात या विशिष्ट क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यास सज्ज आहेत. कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय येथे विशेषत पैसे कमवले जाऊ शकतात, परंतु हा उद्योग विशेषत आमच्यासाठी नेतृत्व प्रशिक्षण प्रदान करतो. थोडक्यात असे म्हणता येईल की भविष्यात एखाद्या उद्योगाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने आपले जीवन समजून घेऊ शकलो, तर तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंगचा उद्योग. प्रत्येकाला आपल्या उपजीविकेची नेहमीच चिंता असते. आपली उपजीविका किती दिवस त्याला आधार देऊ शकेल, हे त्याला खरेच कळत नाही. ज्या संस्थेला तो आपले प्राण देतो त्या संस्थेत त्याला आर्थिक प्रगती होत नाही, कारण संस्थेचे नियम आणि बाजारातील नियम यात प्रचंड तफावत असते. बाजारात ज्या प्रकारे तथाकथित महागाई वाढते, त्या तुलनेत संस्थेतील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळत नाही. आजची आर्थिक बाजारपेठ ज्या वेगाने बदलत आहे, त्याचा फायदा भारतात काम करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील आणि वर्गाला होत नाही. सरकारेही बाजार पाहून नियम ठरवतात, पण सामान्य माणसाला हे नियम समजत नाहीत. भारतीय शिक्षण संस्था आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात पण बाजारपेठेनुसार तयारी करत नाहीत. बाजारात ज्या पद्धतीने आर्थिक बदल होतात, त्यावर कोणतेही विशेष अधिवेशन घेतले जात नाही. बराच काळ विद्यार्थी पालकांची मार्गदर्शक तत्त्वे आणि पैसा खर्च करूनच आपले शिक्षण घेतात. त्याचा सर्वात मोठा तोटा व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर होतो. संपत्ती कशी वाढवायची याचे योग्य ज्ञान कुणालाच नसते. व्यवसाय कोणत्या स्वरूपात आहे याचे योग्य ज्ञान कुणालाही नसते. याचा परिणाम असा होतो की समाजातील बहुतांश लोक नेहमीच बाजारभावाला हात लावू शकत नाहीत. या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आपल्याला नेटवर्क मार्केटिंगच्या स्वरूपात उपलब्ध आहे.
हा उद्योग करण्यासाठी सुरुवातीला कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. आपल्याला फक्त किरकोळ बाजार समजून घ्यावा लागेल आणि आपल्या घरगुती वस्तूंकडे गुंतवणूक म्हणून पाहावे लागेल. जेव्हा आपण कोणत्याही वस्तूकडे गुंतवणूक म्हणून पाहता तेव्हा आपल्याला कदाचित त्यातून नफा कमवायचा असतो. आपली संपूर्ण बाजारपेठ नफातोट्यावर अवलंबून आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलांना शिकवतो जेणेकरून त्यांना भविष्यात नफातोटा हा विषय समजू शकेल. त्यांच्याकडून ते उत्तम शिक्षण संस्था निवडतात आणि भरपूर पैसाही खर्च करतात. असे करूनही जेव्हा त्यांची मुले स्वतःला लायक समजतात तेव्हा आर्थिक समीकरणे समजून घेण्यासाठी ते रोजगाराच्या शोधात असतात. आपली सेवा कशी आणि कुणाला द्यायची याची कल्पनाही त्यांना नसते. ते तिसऱ्या व्यक्तीच्या समीकरणांच्या आधारेच त्यांचे मूल्य ठरवतात. विद्यार्थ्याला त्याची किंमत माहीत नसते, म्हणून तो कमीत कमी सेवा शुल्कासह साधू म्हणून स्वतःला समर्पित करतो. या विषयावर आपण आधीही चर्चा केली असली तरी इथे आपण नव्या रूपात विचार करतो. आपण आधी म्हटल्याप्रमाणे सामान्य पदवीधर विद्यार्थ्याला सुमारे 30 लाख रुपये खर्च करावे लागतात. पण टेक्निकल कोर्स शिकला तर तीच रक्कम 50 लाखांवरून 1 कोटींवर जाते. बाजारानुसार खर्च केलेल्या पैशाचा पैसा नफा किमान दरमहा 1% असावा. परंतु ही रक्कम यापेक्षा कमी मिळत असेल तर पर्यायी उत्पन्न शोधणे आवश्यक ठरते. नेटवर्क मार्केटिंग हे एक असे व्यासपीठ आहे ज्यावर आपण ही रक्कम 0 ते 25% पर्यंत घेऊ शकता. हे कसे घडते हे आम्हाला समजते. हे गणित समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक छोटंसं समीकरण शेअर करा. नेटवर्क मार्केटिंग हे नेटवर्क तयार करण्याचे एक माध्यम आहे ज्याअंतर्गत आपल्याला 4x4 किंवा 6x6 ची रचना तयार करावी लागेल. हे आम्ही तुम्हाला खालील तक्त्याद्वारे समजावून सांगतो. वरील सारणीद्वारे आपण 6x6 चे मॅट्रिक्स प्लॅटफॉर्म तयार केले आहे. आता जर आपण गुंतवणूक त्याच्या छोट्या पातळीवर नेली, जी एखाद्या व्यावसायिक विचारसरणीचा नमुना आहे, तर आपण त्याचे मूल्यांकन खालील तक्त्यावरून पाहू शकता. ते समजून घेऊया. समजा आपण 6 गुणधर्म 6 चे सूत्र वापरले तर याचा अर्थ असा आहे की आपण आपल्याबरोबर 6 गुणकांची मालिका तयार कराल. ही मालिका तुमच्या ग्राहकांसाठीही तितकीच एक मालिका बनेल. आता असे होईल की पहिल्या स्तरावर आपल्याकडे 6 ग्राहक सहयोगी असतील आणि दुसऱ्या स्तरावर ही संख्या 36 असेल. तिसरी पातळी 6वी पातळी होईल. संख्या 216, 1296, 7776 होईल. आता 6व्या स्तरावरील आकड्यावरून 30 ची मासिक गुंतवणूक म्हणून आपला मुद्दा पाहिला तर किरकोळ नफा 0.02% दराने निश्चित केला जातो. ज्यानुसार तुम्हाला 7777 पट 0.2 पट 3000 म्हणजे 4,666,200 इतकी रक्कम मिळू शकते. हे टेबल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर तुमचं बँक अकाउंट पाहिलं तर त्यात फक्त तोच डेटा दिसतो. सारणी सविस्तर समजावून घेऊया. एक व्यक्ती आपल्या राहत्या ठिकाणी दरमहा सुमारे 3000 रुपयांपर्यंतचे रेशन खरेदी करते. 3000 रुपयांचा आकडा केवळ सरासरी आकडा आहे कारण बहुतेक कुटुंबे रहिवाशांच्या संख्येवर अवलंबून असतात. पण आम्ही 30 रुपयांच्या पैशांचा वापर एक सामान्य चूक समजावून सांगण्यासाठी केला आहे. पैसा मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा उदरनिर्वाह म्हणून केलेला कोणताही व्यवसाय करा. आपण ज्या संस्थेला आपली सेवा पुरवता ती संस्था आपल्याला त्या बदल्यात मासिक वेतन देते. आपली संस्था आपल्याला आपल्या सेवांमधून मिळणाऱ्या पैशातूनच पैसे देते. त्याच पगारात तो तुम्हाला अतिरिक्त कामही करून देईल, हे त्याला ठाऊक आहे. मजुराच्या रूपातील कर्मचारी आयुष्यभर काही अतिरिक्त लाभ मिळाल्याने आनंदी राहील आणि आयुष्यभर आपल्या पद्धतीने या व्यवस्थेचा एक भाग राहील.
ही मानसिकता त्याच्या पुढच्या पिढीतही तशीच प्रस्थापित होईल. आर्थिक माहिती दिली तरी अशा कर्मचाऱ्यांचा लवकर विश्वास बसणार नाही. यात संस्थेच्या अधिकाऱ्यांचा दोष नाही, कारण प्रत्येक कर्मचाऱ्याने ज्या वातावरणात आपले आयुष्य व्यतीत केले आहे त्याची मानसिकताही त्यानुसार बदलते. समृद्ध मानसिकतेत आपण या विषयावर सविस्तर चर्चा आधीच केली आहे. आता त्याला फक्त आर्थिक समजुतीनुसार पुढचा अध्याय लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे हवं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना या समजुतीशी जोडू शकता. आम्ही आपल्याशी आधीच चर्चा केली आहे, नेटवर्क मार्केटिंग अद्याप ख्या अर्थाने सुरू झालेले नाही. याकडे थोडं लक्ष दिलं तर तुमचं भविष्य तुमच्या नियंत्रणात येऊ शकतं, हे या आकडेवारीवरून दिसून येतं. स्वतःचे भवितव्य निर्माण करणे हेच तरचे शीर्षक अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आपले भविष्य घडविण्याची जबाबदारी आपल्या वर्तमानावर आणि त्याच्या योजनांवर अवलंबून असते. या संपूर्ण पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या बाजूंनी समजावून सांगण्यात आले आहे की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपले जीवन नूतनीकरण करून स्वतःला कसे बदलू शकतो. जेव्हा आपण आपल्या व्यवसायात मनःशांती अनुभवू तेव्हा आपण एखाद्या विषयाचा विचार करू शकू जो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. ज्या विद्वान माणसाकडून मी एकेकाळी शिक्षण घेतले होते त्यांनी अतिशय सुंदर ओळींच्या माध्यमातून आम्हाला उत्तम शिक्षण दिले. प्रत्येक पदार्थाला महत्त्व देणारा महामानव संपूर्ण जीवनात स्वतःची किंमत लावू शकत नाही आणि आयुष्य असेच सोडून जातो. मित्रांनो, आपण आपल्या भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सुरक्षा आणि गुंतवणुकीचे प्रत्येक क्षेत्र समजून घेऊन पुढे जावे लागेल. मी तुम्हाला एका नवीन अभ्यासक्रमाबद्दल आधीच सांगितले आहे, ते पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. या कोर्समुळे ख्या अर्थाने आयुष्य जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. कारण हे जीवन मुळात तुमचेच आहे आणि त्यासाठी योग्य किंवा अयोग्य निर्णय घेण्याचा अधिकारही तुम्हालाच असायला हवा. आपल्या प्रत्येक निर्णयासाठी आपण स्वतःबद्दल आत्मविश्वास आणि अभिमान बाळगला पाहिजे. अत्यंत सोप्या पद्धतीने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार असून प्राथमिक विद्यार्थ्यांनाही एका स्तरापर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रमातील विषयांचा अभ्यास करताना त्यांना आर्थिक ज्ञान मिळू लागेल. अवघ्या 3 महिन्यात ते स्वतःचा उदरनिर्वाह सुरू करतील. त्यानंतर त्यांना कोणत्याही आर्थिक दबावाशिवाय अभ्यासक्रमाची फी ही जमा करता येणार आहे. मी माझ्या वतीने उत्तम माहिती तुमच्याशी शेअर केली आहे. आता तुमच्याकडे दुसरा काही पर्याय उपलब्ध आहे का हे ठरवायचे आहे, मग त्याचा फायदा घेऊन सुखी भविष्यही घडवावे लागेल. परंतु जर तुम्हाला शंका येत असतील तर भविष्यातील खुल्या बाजारात आपल्या इच्छेनुसार पैसे कमावण्यासाठी आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेल्या नवीन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. निर्धारित मुदतीच्या 10 दिवस आधी 13 फेब्रुवारी 2023 रोजी या पुस्तकाचा समारोप होत आहे. हा विषय इतक्या पटकन लिहिताना मला माझे आराध्य श्री बालाजी महाराजांचे सर्वात मोठे सहकार्य लाभले आहे. या विशेष प्रार्थनेसह मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारही मानतो. या विषयाशी संबंधित पुढील पुस्तक आर्थिक गडबड ठेवण्यात आली आहे ती लवकरच आपल्या सेवेत हजर होईल. हे पुस्तक मुळात आपल्या वैयक्तिक जीवनाच्या उन्नतीबद्दल लिहिले जात आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचा प्रेमळ आशीर्वाद माझ्यावर कायम ठेवा, जेणेकरून मी आपल्या सर्वांच्या जीवनापासून खूप मोठा संबंध असलेल्या त्या खास मुद्द्यांवर माहिती तुमच्याशी शेअर करू शकेन. तर तुम्ही आज या पुस्तकाच्या शेवटाला स्पर्श केला आहे आणि आपण त्यांच्या भविष्यावर प्रेम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकांच्या श्रेणीत प्रवेश केला आहे आणि आपण त्याबद्दल गंभीर देखील आहात. जर तुम्हाला या पुस्तकाची प्रत मिळवायची असेल तर डिटेल्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
मित्रांनो, कृपया हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल बटण दाबा. कृपया आपल्या 5 मित्रांबरोबर पुस्तकाचा ध्वनी प्रवाह सामायिक करा. तर आता आपण पुढच्या पुस्तकात पाहू.